मूकं करोति वाचा पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या मठाधिपतींची आज्ञा मान्य करून ज्या कन्हेरीवरनं आम्ही इथे आलो त्या श्री क्षेत्र कन्हेरीतलं मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने माने गुरुजींचा जो सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे, मला मामांनी सांगितलं पत्रिका मला वाचण्याचा योग न आल्याने उद्याच्या कार्यक्रमाला आम्ही नाही, पण बारामतीच्या कन्हेरी देवस्थानच्या वतीने आमचे ट्रस्टी पंढरनाथ आबा काटे त्यांना शाल श्रीफल देतील, अगोदर त्यांचा सत्कार करतील आणि मग आपल्या सेवेला प्रारंभ होईल। तर याची आज्ञा मामांची असावी। इथे या ना मध्ये हो दादा दादा महाराजांच्या पुढे इथं मध्ये या ना, मामांच्याकडे या सरा मागं तुम्ही सुद्धा ते सुद्धा आबा इकडे आबा पुंडलिका वरदे हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रवचन की व्याख्यान या संभ्रमित अवस्थेत विषय दिला म्हणून व्याख्यानाच्या पोटात असलेलं प्रवचन असं आपण माझ्या प्रतिपाद्य विषयावर बोलू। संमिश्र भावना दाटून आल्यात व्यासपीठावर बसताना। हा सप्ताह ज्यांनी आरंभित केला पूर्वापार पद्धतीने, ज्या जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा देहूकर माऊलींकडनं कराडकरांच्याकडे आणि आत्ताच्या मठाधीपर्यंत चालत आली, या मठाच्या प्रांगणात वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराजजी वेळुकर यांच्याबरोबर येऊन कधीतरी सप्ताहाचे योग आले होते, तेव्हा सेवेचे योग आले होते। आत्ता येताना व्यस्त कार्यक्रमामुळे परमार्थाला कमी वेळ देता येतो याची खंत अंतकरणात ज्यांनी बाळगली त्या तात्यांचा ऐकलेला फोन आणि अशा सगळ्या संमिश्र भावनेत या ठिकाणी प्रवचन सेवेला किंवा व्याख्यानाला प्रारंभ करते। विषय मोठा गोड आहे। कदाचित मी महिला असल्याने ज्ञानोबा तुकोबांवर मला बोलायचा अधिकार आहे की नाही माहीत नाही, पण जनाबाई मुक्ताईवर बोललं तर चालेल असं एक आपल्याला वाटलं म्हणून महिला संत, महिलाच महिलेला न्याय देईल अशी एक संकल्पना आहे। ती कितपत सार्थ आहे मला ठाऊक नाही, पण स्त्री काय घडवते त्याकरता मला त्यांनी विषय दिला महिला संत आणि त्यांचं कार्य। मी बारामतीकर आहे। बोलण्यामध्ये आमच्या फ्रेज असतात, खोचा असतात, चिमटे असतात, हळुवारपणा असतो, शॉर्ट असतो, लॉंग असतो। सगळ्या महिला संत आहेत, असंत आहेत ते बाहेर व्यवहारात बंधू वर्गाला वागावं लागतं म्हणून। ज्ञानोबाधिक संत आहेत ही फार मोठी गोष्ट। जगद्गुरु तुकाराम महाराज कळे झाली फार मोठी गोष्ट, पण या संतांच्या काळात सुद्धा अशा काही महिला संत होऊन गेल्या
की त्यांच्या कार्याची महती तुमच्या पुढे या व्याख्यानाच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून मांडायची. या संत आदी परंपरेचा शोध केला तर एकट्या महाराष्ट्रात, जगात नाही एवढे संत भारतात, आणि भारतात नाही एवढे संत महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात जेवढे संत आहेत त्यातले निम्म्याहून अधिक संत मेजॉरिटीने वारकरी संप्रदाय. सुरुवात आहे मुक्तापासून. किंबहुना कुठलंही भजन ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून सुरू केलं तरी देखील जनाबाई, एकनाथ, मुक्ताई, तुकाराम करत पूर्ण होता. ज्या संत म्हणून गणल्या गेल्या त्या मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी संतांच्या विषय, स्त्री संतांच्या विषय बोलू इच्छिते. आणि या कराडच्या प्रीतिसंगमावर प्रपंचात असून सुद्धा चित्त परमेश्वराच्या ठिकाणी ठेवलेल्या आमच्या संत सखूबाई, स्त्री संत आहे. बाकी इतर संप्रदायातही संत झाल्या, स्त्री संत काय, पण प्रकर्षाने ज्यांची आठवण करावी त्यात तासाचा, सव्वा तासाचा वेळ मला पुरणार नाही, मला ज्ञात आहे. पण कुणी सांगितलं ह्या एका तासातच सगळ्या संतांचं लगेच महत्त्व सांगा. मामांनी बोलवलं, कृपा केली तर परत पुढच्या वेळी येता येईल, पुढचे संत सांगता येतील. मग जेवढे संत होतील तेवढे आपण पाहू. मुक्ताबाई, ज्ञानोबांच्या सगळ्यात धाकट्या बहीण, आदिशक्ती मुक्ताबाई. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. पण त्या भावंडांना साजेल ज्यांना संतत्वाची पदवी आम्ही दिली. तुमच्या माहितीसाठी सांगते, 21व्या शतकाच्या उत्तरार्धात जाताना अजून मदर तेरेसांना पाश्चात्य देशातले लोक संत पदवी द्यायला तयार नाहीत. त्या काळात वारकरी संप्रदायात माऊलीने मुक्ताईला ती पदवी दिली होती. कशी ती मी सप्रमाण सांगणार आहे आपल्याला. वय लहान, माऊलीच 22 वर्षाचे. समाधी घेतली त्यावेळी वय वर्ष 22. आनंदाने, कृतार्थाने जीवन जगून आजपर्यंत समाजाला आनंदाचा वारसा त्यांनी दिला आणि अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा सार्थ केली. त्या माऊलीला हे पाठबळ ज्यांच्याकडनं मिळालं ती मुक्ताई आहे. मुक्ता सामान्य नाही, मुक्ताबाई. असं मुक्ताई नाव सुद्धा विशेषण वारकरी संप्रदायाचं आपलं वैशिष्ट्य असतं. ज्ञानेश्वर म्हणायचं नाही, ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम म्हणायचं नसतं, तुकाराम महाराज. नावाने उल्लेखच करायचा नसतो. महाराज पदवी पाहिजे. तुकोबाराया, ज्ञानोबाराया, निळोबाराया, नाथ बाबा, पद्धत आहे आपली. त्यामुळे मुक्ता मुक्ता असं म्हणताना माझं अंतकरण कदाचित दाटून येईल. पण आधुनिक विद्वानांची पद्धत असते, थोडं शिकल्यावर जरा असं बोललं की त्यांना वाटतं अभ्यास झाला आणि म्हणून प्रवचनाच्या ऐवजी व्याख्यानाला बुद्धिमान माणसं गर्दी करतात. ही त्यांची बुद्धी, आपण त्याच्याविषयी बोलायला नको. पण मुक्ताबाई वयाने लहान, त्यांनी त्यांच्या जीवनात कोणतं कार्य केलं हे आपल्याला बघायचं आहे. सुरुवात करू आपण आळंदीतनं. ज्या आळंदीत माऊलीच्या दर्शनासाठी आज 8-8 तास लागतात आणि रानमुंगी सारखी सरकते. अवघा महाराष्ट्र ज्यांच्या पायी येतो, ज्यांच्या जवळ येण्यासाठी नामदेवाने देवाला प्रार्थना केली, नामा मने देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती जगात कुठं नाही, माऊलीच्या पायाशी. पण माऊलीच्या पायाशी विश्रांती तयार करतात. आत्ता आळंदीत हयात असताना, या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की हयात असताना त्याला मोठ्या माणसाची महती कळत नाही. गेल्यावर समाधी बांधतात, गेल्यावर हार घालतात, गेल्यावर उत्सव साजरे करतात. ज्ञानोबांना त्या काळामध्ये असे मतदृष्ट लोक आळंदीत भेटले होते की जे माऊलीला पाहिल्यावर सचैल स्नान करत होते. संन्याशाची मुलं. त्या काळची इतकी कडक धर्मबंधनं जाचक होती की माऊलींना कळत नव्हतं आपली चूक कशात आहे. आणि अशाच एका प्रसंगी ज्ञानोबांना पाहिलं म्हणून वाईट वाटलेल्या एका भल्याग्रस्ताने, कंसामध्ये अ लावायचं म्हणजे भला नव्हता, पण भल्याग्रस्ताने माऊलीच्या दर्शनाच्या बद्दल एक
चुकीची विकृत भावना व्यक्त केल्यावर माऊली व्यथित झाला. ज्ञानोबराय माऊली उन्मत्तेनि प्रसंगे उन्मत्तेनि जगे जयासी खंती न लगे जयाचनि अंग संगे नशिने लोक. असे माऊली सुद्धा त्रस्त झाले, पर्णकुटीत गेले, ताटी लावली ना आत बसले. मला हे जग नको. कळलं थोड्या वेळाने मुक्ताबाईंना की माऊलीचं हृदय असून, आईचं हृदय असून, संतांचं असून, ऑल इन वन संत होते, माऊली होते. पराकोटीचं कारुण्य त्यांच्या अंतकरणात. त्या माऊलीला जगाचा कंटाळा आला म्हणून माऊली पर्णकुटीचं दार लावून आत बसलेले आहेत. हे थोड्या वेळाने आल्यानंतर निवृत्तीनाथांना कळलं. पण निवृत्ती जाया नाव निवृत्ती जाया बरोबर जया निवृत्तीची जाणीव निवृत्तीची निवृत्ती वृत्तीवरच नव्हते. कळलं आणि पुन्हा ते आपल्या अवस्थेत गेले. सोपान काकांना कळलं, छोटे बिचारे काही बोलू शकत नव्हते. आणि मुक्ताईला कळलं माऊली आत बसलेले आणि बाहेर येऊ इच्छित नाही. तर तुम्हाला महिला संत कळतील काय आहेत त्या. मुक्ताबाईंनी विचारलं माऊली आत बसले? हो. का? जगाला कंटाळून. छोट्या मुक्ताई त्या दरवाजाच्या बाहेर गेल्या. पर्णकुटीचं दार, महालाचं नाही, राजवाड्याचं नाही, फ्लॅटचं नाही, बंदिस्त नाही, पोलादी नाही. पर्णकुटीचं दार असं किती असणार, ठीक जाड. त्याच्या बाहेर मुक्ताई उभा राहिल्या आणि मुक्ताईचे अभंग आहेत, ताटीचे अभंग. त्या अभंग वाचले की अंगावर शहारे येतात. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी तुम्ही तारुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोण म्हणत होते? छोटी मुक्ताई. एक लहानशी मुक्ताई बाहेर उभा राहिली. आपल्या दादाने पर्णकुटीचं दार लावलंय. जग छळतं. हे बोलणं मला करा अवघड होतं, पण मी प्रयत्न करेन तुमच्यावर बोलण्याचा. तर मुक्ताईला राहावलं नाही. मुक्ताई बाहेर उभा राहिल्या. विश्वरागे झाले वल्ली. जग अग्नीच बनतं लक्षात ठेवा, पण संते सुखे व्हावे पाणी. संतांनी पाणी बनायचं. जग अग्नी. जीव दाताने चाविली कोणी बत्तीशी तोडिली. काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. राग आला असेल जगाचा, मनात काम असेल म्हणजे इच्छा कल्पना असेल की जगाने माझं मानावं, तर छोटी मुक्ताई ज्ञानियांच्या राजांना, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप, त्याला ही छोटी मुलगी समजावून सांगत होती काम क्रोध मागे सर ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे. काय वाटलं असेल आत माऊलीला? माऊलीला आईचं सानिध्य कमी मिळालं, पण मुक्ताईचं सानिध्य अधिक मिळालं म्हणून माऊली गोड झाल्या. काय कळत असेल तर बघा. जे कारुण्य ज्ञानोबांच्या अंतकरणात आलं ना, आई नव्हती मिळाली, पण छोटी मुक्ताई मिळाली होती समजावून सांगणारी. एक त्यातला अभंग असा आहे की ज्ञानोबरायांना विचारप्रवण अंतर्मुख करायला लावणारा. ज्ञानोबरायांना ते असं झालं की अरे एवढी छोटीशी मुक्ताई मला समजावून सांगते, तुम्ही तारुणी विश्व तारा, तुम्ही पण तारा, विश्वाला तारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ऐकल्याबरोबर माऊलीने पर्णकुटीचं दार उघडलं, बाहेर आले. त्या मुक्ताईला पोटाशी घेतलं. मुक्ताईने ज्ञानोबांना ताटी उघडा म्हणून बंदिस्त ज्ञान समाजाकरता खुलं केलं. ना ज्ञानोबा बाहेर आले असते तर ज्ञानेश्वरी झाली नसती, अमृतांडव झाला नसता, हरिपाठ झाला नसता, चांगदेव पासष्टी कळली नसती. पण आत बसलेल्या ज्ञानोबांना बाहेर आणण्याचं कार्य, समाजाभिमुख करण्याचं कार्य, समाजाला विन्मुख झालेले नात आपल्या आनंदात, परमार्थ आनंदाचा आहे. ज्ञानोबांच्या पर्यंत तीच परंपरा होती, एक शिष्य एक गुरु. हा जो होता ना प्रकार, एका गुरुने एका शिष्याला, एका गुरुने एका शिष्याला. मुक्ताईने सांगितलं तुम्ही घ्या तर घ्या, पण विश्वाला तारा, एकापासून अनेकांना. म्हणून आपण माऊलीच्या आरतीत म्हणतो प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. एक दोन नाही ब्रह्म केले. ज्ञानोबांच्या काळात नाही केले. कधी 11व्या शतकात माऊली झाली, आज 21सावं शतक आहे, तरी आज आपण माऊलीची ज्ञानेश्वरी ते सामुदायिक पारायणात मूळ तिथीला परत पारायण सुरू करून वाचतो. याचं कारण काय? मुक्ताई. तिने जर ज्ञानोबांना बाहेर काढलं नसतं ना, तर माऊली आपल्या आनंदात खेलो आपण रामई साथ,
असो आईचा कोटे आठवची नाही, न कळे दिवस की राती. आपल्या आनंदात बसले असते, कुणी बाहेर काढलं? मुक्ताई. छोट्या लहान स्त्री असणाऱ्या, जे ज्ञान बंदिस्त झालं होतं, कड्या कुलपात होतं, आत राहिलं होतं, समाजाला विन्मुख झालं होतं, ज्ञानाला समाजाभिमुख करण्याचं काम मुक्ताई सारख्या संतांनी केलं. एवढंच केलं का? नाही. ज्ञानोबा आपल्याला जगाला जर ज्ञान द्यायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट असेल तर समाज अभिमुख होताना आपलं ज्ञान घेऊन समाजात यावं लागतं. मग आपली जी परंपरा चालू आहे, तुम्ही आठवा आणि तुम्ही म्हणायला सुरू करा, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गोडी. विठ्ठल पण जातच होते पंढरपूरला, पण आपण वेगळ्या प्रकारे जाऊ. पालखी सोहळा तुकाराम महाराजांचे सत्पुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला असला तरी पंढरीला जाण्याची परंपरा पूर्वांपार होती. निघाले माऊली आळंदीवना, निवृत्तीनाथ, सोपानदेव, छोटी मुक्ताई बरोबर घेऊन मजल दर मजल करत आले पंढरीमध्ये. तो सावळा सुकुमार, राज सुकुमार, मदनाचा पुतळा, सगळ्यांना तो पंढरपूरचा निळा वेळ लावणारा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, त्याच्या दर्शनाला आतुर होऊन चारी भावंड गेली. आतमध्ये गेली, महाद्वारातून पायरीपासून पुढे, त्याच्या पुढे गाभाऱ्यात आत गेले, आतून त्या गरुड खांबाशी गेले, गरुड खांबापासून देवाला पाहिलं आणि देवाला पाहण्याच्या अगोदर त्यांची नजर पडली नामदेव महाराजांच्यावर. भगवंताचे प्रेम भांडारी नामदेव महाराज. निवृत्तीनाथ ज्ञानोबा चटकन पुढे सरकले. दादा बरोबर बघितल्यानंतर मर्यादा राखणाऱ्या ज्ञानोबाराने अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. ज्ञानोबाराय 2 पावले मागे थांबले आणि निवृत्तीनाथांना पुढे जाऊ दिलं. निवृत्तीनाथांनी नामदेवरायांना नमस्कार केला. निवृत्तीनाथ नमस्कार करून पाठीमागे आले, ज्ञानोबाराय गेले, त्यांनी नमस्कार केला, ते पाठीमागे 2 पावलं आले. सोपन काका गेले, नामदेवरायांना नमस्कार केला, ते मागे आले. ही छोटीशी चिमुरडी मुक्ताई, आपली केसाचं टारलं झालेलं, अंगावरचे कपडे कसे असतील, तेव्हा होते का असे सुंदर सगळे काही, त्या काळातली त्यांची जी अवस्था असेल अशी ती मुक्ताई तिथं उभा राहिलेली. ज्ञानोबांना आश्चर्य वाटलं, जी मला शिकवते ती माझी छोटी बहीण अशी का उभी? निवृत्तीनाथ पाया पडले, ज्ञानोबा मी स्वतः पाया पडलो, सोपान काका पाया पडले, तर ही का उभी? मुक्ताई कळलं नाही का तुला? बऱ्याचदा सगळ्यांना असं वाटत असतं बायकांना कळत नाही. बायकांना कळत नाही हे ज्यांना वाटतं त्यांना काहीच कळत नाही. त्यांना असं वाटलं की मुक्ताई कळत नाही का तुला? अगं तू अशी काय मागं उभं राहिली? निवृत्तीनाथ पाया पडले, मी स्वतः ज्ञानोबा पाया पडलो, काका पाया पडले, पाया पडला, हे मुक्ताईचे घडे असून अशीच उभा. मुक्ताई ज्ञानोबांनी हाक मारली. जी आपल्याला पर्णकुटीतनं बाहेर काढते ती मुक्ताई अशी कशी? नामया प्रभूचे प्रेम भांडारी. देव यांच्यावर जेवतात, खातात, खेळतात, एकमेका वाचून करमत नाही या दोघांना. अगं तुला कळतं का नाही? नामयाचे प्रेम केशवची जाणे आणि केशवाचे प्रेम नामा जाणे, आणि तुला कळत नाही का? तरी मुक्ताईच्या हाताची घडी नाही. म्हणले असं का मुक्ताई? मग तुम्हाला ऐकायचं आहे मुक्ताईचा अभंग? निवृत्ती दादा तुम्ही पाया पडला, ज्ञानदादा तुम्ही पाया पडला, पण हे नामदेव तुमच्या प्रति पाया पडले का? निवृत्तीनाथांनी नमस्कार केला, महाराज पाया पडले नामदेवराय. ज्ञानोबाराय दादा तू नमस्कार केला, पाया पडले. हे माझा प्रश्न आहे, अखंड जळाला देवाचा शेजार, अखंड जळाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही का? तुझा अहंकार अजून राहिलाय, रोज देवाबरोबर आहे. आणि हे लक्षात घ्या, मूळ महात्मा, मूळ महापुरुष, मूळ देव, मूळ मंत्री चांगले असतात, पण भोवतालचे चमचेच विलक्षण असतात. सॉरी. रवीर्न दहाती तादृशा यादृशी दहती सिकिता, रवीर्न दहाती तादृशा यादृशी दहती सिकिता. सूर्य तेवढा तापत नाही की जेवढी त्याची उष्णता घेऊन वाळू तापलेली असते. पांडुरंग पाया पडतील माऊलीच्या माझ्या, किंबहुना माऊली म्हणजे पांडुरंग, अवतार पांडुरंग महाविष्णूचा. मग आणखी काय सांगा पाहिजे? तुम्ही पाया पडला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. कच्चं मडकं सुद्धा त्यांनीच ठरवलं
आणि मग ते पक्क व्हायला गुरुकडे गेलं. ज्या नामाला अहंकाराची बाधा होते त्या अहंकार विरहित नत नाम मुक्ताबाईंनी जगाला दिलं. ज्ञान समाजाभिमुख केलं. आणि नामाचा सुद्धा माणसाला विलक्षण अहंकार असतो. काय अहंकार असतो मला कळत नाही. आम्ही ना रामरामच म्हणतो, पूर्ण रामकृष्ण हरी म्हणत नाही. आम्ही ना कृष्ण कृष्णच म्हणतो. अरे पण सगळे एक आहे. तो वारकऱ्याचा बीजमंत्र महामंत्र आहे रामकृष्ण हरी. सगळे एकत्र आलेत. बाकीचे अर्धे अर्धे किती अक्षरे असले तरी. मग यात तर राम आला, कृष्ण आला, हरी आला. पण अलर्जी असणारी माणसं असतात आणि नामाचा अभिमान मिरवतात. ती सहज संत होत नाहीत, सहज लीन होत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हा पंढरीचा विशेष मुक्ताईने आजच्या जगात सुद्धा राखून दिला. ते कार्य कुणाचं होतं? अहंकार रहित भक्ती प्रेमाचं नाम, मैत्रीची ज्वाजल्य भावना, फ्रेंडशिप ज्याला म्हणतात ना, बेल्ट बांधून होत नसते. मुक्ताईने सुरू केली ती. नाना तुमचं प्रेम किती मोठं आहे, देवाचं तुमच्यावर प्रेम आहे, पण ज्ञानदादाचा सुद्धा अधिकार तेवढाच मोठा आहे. आणि एकमेकाच्या पाया पडण्यात जी समता आहे, जी समता कायद्याने येत नाही, शिक्षणाने येत नाही, सत्तेने येत नाही, संपत्तीने येत नाही, ज्ञानाने येत नाही, ती मुक्ताईने आपल्या कृतीने तिथे दाखवली. आणि मग नामदेवराय ज्ञानोबांच्या नाही पाया पडले, निवृत्तीनाथांच्या नाही पाया पडले. पहिले पाया मुक्ताबाईंच्या पडले आणि मग इतरांच्या. नाही त्यांना काय वाटलं की आपली मुक्ताई धाकटी बहीण आहे ना, हिने मला शिकवलं ना, मग प्रथम तीच गुरु तिच्या पाया पडतो. म्हणजे मुक्ताईचं कार्य, संतांची कार्य बर का, अशी अलीकडच्या पद्धतीने पुस्तकात ग्रंथात जाहिराती करून नसतात. म्हणजे मी क्षमा मागते बरं का, इथं कुणाला जर लागत असेल तर अगोदर. पण मी तुम्हाला असे विचारते, ज्ञानोबा, तुकोबा, नंतरचे सारे कीर्तनकार सगळेच व्यसनमुक्त करत होते ना समाज. वेगळं काय करावं लागणार आहे का? कार्यच आहे त्यांचं. किंबहुना तुम्हाला महिला संतांचं कार्य संतांच्या एका शब्दात तुम्हाला सांगते, एक प्रमाण आहे, फक्त लक्षात ठेवायचं. वाढावया प्रेम, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. हे संतांचं कार्य ते महिला संतांनी केलं. साऱ्या संतांनी तर केलं, पण मला विषय दिलाय म्हणून महिला संतांनी केलं. त्यांनी ज्ञान समाजाभिमुख केलं, नाम अहंकार विरहित केलं. कच्च ठरवून गुरुच्या पायी जाण्याची प्रेरणा त्यांनी नामदेवांना दिली. तीच मुक्ताई नामदेव महाराज या सगळ्यांच्या बरोबर महाराष्ट्रभर भ्रमण करून आल्यानंतर पंढरपूरला माउंदा घातलं गेलं होतं. आणि हे सारं संत मेळा असे तू हिमाचल हिंदुस्थान फिरून येऊन परत पंढरीत आला होता. आणि फिरून आल्यानंतर त्यांची कीर्ती जगतात पसरली होती. ती कीर्ती उत्तर प्रदेशातल्या एका उत्तरपंथीय हिंदी साधूंनी सुद्धा ऐकली. तो साधू त्या काळामध्ये उत्तर प्रदेशात अत्यंत प्रसिद्ध होता. किंवा आज सुद्धा त्यांचं नाव घेतलं की तुम्हाला कळेल. त्यांनी ते ऐकलं की एक संत गेले छोटे छोटे येऊन. नामासुद्धा तेव्हा त्याच वयाचे समकालीन संत होते. आणि त्यावेळेच्या संतांचं एक बरं होतं, ज्ञानोबांचं, नामदेव महाराजांचं, सोपानदेवांचं सुन्ना व नामदेव महाराज आणि मुक्ताई जनाबाई यांचं सख्य होतं. आता सारखे कंपन होते महाराज मंडळींचे जसे असतात तसे. प्रेम एकमेकात मिसळलेले. छोटे छोटे ज्ञानोबा, तुकोबा, ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपानदेव संत येऊन गेले. एक लहान मुलगी सुद्धा होती आणि त्या मुलीचा पण अधिकार फार मोठा होता. हे त्या साधूने ऐकल्यानंतर म्हणाले, चला आपण त्या बघू तरी संतांना, विशेषतः त्या मुलीला पण पाहू. म्हणून उत्तरेवरनं कबीर निघाले भेटायला जनाबाईंना, की जिने ज्ञान समाजाभिमुख केलं होतं, जिने नाम अहंकार विरहित केलं होतं, जिचा अधिकार एवढा मोठा होता. म्हणून पंढरपूरच्या वेशेवर जेव्हा कबीर महाराज आले, विसाव्याच्या अलीकडे थोडस एका झाडाखाली बसले होते आणि पाहत होते, तर तिथं लांबवर दोन छोट्या मुलगी, आता ती मुलगी की नाही परकर पोलकर आहेच बघा तिथं देवाने उभा केली, अशा एक दोन मुली तिथं उभ्या होत्या आणि त्या एकमेकीत भांडत होत्या. एक खूप शांत होती, पण दुसरी मुलगी तिचं केस ओढते, तिचे अंगरखे ओढते, परकर पोलक जे असेल ते, आणि ती दुसरी शांत सोडग करते. कबीर महाराज वयाने मोठे होते, जवळ आले. त्यांनी त्या दोन मुलींना बाजूला केला. हे भांडता काय, बाजूला
काय झालं तुम्हाला भांडायला? जी शांत मुलगी होती तिने हात जोडले होते, आणि जी भांडकुदळ होती ना, जो आवाज जास्त चढवतो समजावं त्याच्यात काही कमी, जो प्रवचनकार असा तावातावाने बोलताना समजावं कमी, काय हरकत नाही. मग तो आपला, ती फार मोठमोठ्याने बोलत होते म्हणून ते म्हणाले, काय झालं ग, का का भांडते तू? महाराज, आम्ही दोघे इथे शेण्या वेचायला आलो, गोवऱ्या, जनावराचा पडलेल्या शेण्याच्या गोवऱ्या करायच्या. तुमच्या भागात काय म्हणतात शब्द ज्ञात नाही, पण त्या गोवऱ्या किंवा शेण्या त्या एकत्र करण्यासाठी आम्ही इथं आलोय. आम्ही एकत्र केलंय. हा मोठा ढीग माझा आणि तो छोटा ढीग तिचा आहे, पण ही म्हणते हा माझा आहे. दुसरी अतिशय शांत होती, तिने हात जोडलेले होते. कबीराने तिच्याकडे बघितलं आणि विचारलं, काय बाई काय म्हणते? ते म्हणाले, महाराज खरं सांगू का, तुझं झालं का बोलून आता? मी बोलू का? मी बोलते. हा मोठा ढीग माझा आहे आणि छोटा ढीग तिचा आहे. तर कबीरांना प्रश्न पडला, दोन्ही ढीग दोघी म्हणतात माझाच आहे मोठा, निवाडा कसा करायचा? त्यांना समजे ना, एकदा हिच्याकडे बघतात एकदा तिच्याकडे बघतात. त्यांना पटत होतं जी मुलगी शांत राहून बोलते ना आणि कमी बोलते. तुमच्या इथं आता छान सुविचार लिहिलाय फाड्यावर जाताना, साधू कसाही असला तरी त्याचे तेज त्याच्या डोळ्यात दिसतं, सुविचार आहे. परत नसलं तर वाचा जाताना तिथे परत. ते छोट्या न बोलणाऱ्या मुलीकडे कबीरांचं लक्ष गेलं होतं. मग कबीरांनी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिल्यावरती एकच म्हणाली, महाराज, मी जे बोलते त्याला मी प्रमाण देते, सिद्ध करते. वकील जो बोलतो त्याला म्हणतो ना, इंडियन पिनल कोड कलम नंबर अमुक अमुक प्रमाण आहे, सिद्ध आहे. आपण प्रवचन करायला लागलो की प्रमाण आहे, अखंड जायला कुठलं मंच मांडत नाही. याला ओवे असल्या पाहिजे, अभंग असला पाहिजे. बगलेतनं काढणं इतर संप्रदायाचं वैशिष्ट्य, आणि संतांचं घेऊन आपल्या संप्रदायाचं महत्त्व चढवणं हे इतर संप्रदायांचं वैशिष्ट्य. एकमेव कोणी असला तरी ज्ञानोबा तुकोबांना घेऊन जातो. महाराष्ट्राला इतर संप्रदायाची गरज नाही, वारकरी संप्रदाय पुरे आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालो जाता, न पडे गुंता कोटे काय. म्हणून सर्व मुक्ताईकडे पाहिल्यावर मुक्ताईने त्यांच्याकडे पाहिलं, सांगितलं, महाराज, जनाबाईंनी पाहिलं त्यांच्याकडे आणि सांगायला सुरुवात केली, महाराज, ह्या गोवऱ्यात ना मी गोळा केलेल्या, मी जना कोणाच्या दर्शनाला आले होते? मुक्ताई, जनाबाई, स्त्री संत भेटायला ना. कबीरांना आश्चर्य वाटलं आणि कबीर म्हणाले, अरे मग ही कोण आहे? ही गावातली पंढरपुरातली मुलगी आहे साधी, तू कोण आहे? मी जना, नामदेवांची. हो, नामदेवांची. मग या गोऱ्या तुझ्या कशावर? प्रत्येक गोरी उचला, कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल तर माझी, आणि ज्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघणार नाही ती तिची. निवडा आणि माझा ढीग मला द्या. काय जनाबाई सारखी सामान्य दासी जिच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात, आपलं तोंड कीर्तनात बसलं तरी म्हणत नाही. महाराजांनी म्हणा, तुम्हीच म्हणा, आम्ही ऐकतो. ही स्थिती आहे. काय स्त्री संतांच्या कार्याची मत. किती वयाच्या होत्या जनाबाई? मुक्ताईच्याच समकालीन ना, एकमेकीच्या मैत्रिणी होत्या ना, सापडलेली पोर होती ना. संस्कार नव्हते कुठल्या संस्कार भारतीचे, कुठल्या उच्च कुलात नाही. दैवा येते कुले जन्म मदा येते तू पौरुषा. दैवाने जन्म मिळतो, पराक्रम आपल्या पुरुषार्थाने घडवता येतो. त्याच मुक्ताईची कथा तुम्हाला, जी जी मैत्रीण इतकी चांगली, त्या मुक्ताईची शेवटची कथा टापमोस आपल्याला सांगते, कार्य आपल्याला कळेल. ही सारी भावंडा माउंद करून परत गेली. जाताना फिरत फिरत गेली, तापी तिरी आली, एदलाबाद होतं, तिथं मेहून होतं, पुंतांबा होतं. त्याच्या पुढे, पुंतांब्याच्या पुढे एक असं मोठं पटांगण होतं, आणि त्या पटांगणामध्ये माणसांच्या प्रेताचे ढीगच्या ढीग लावले होते. कारखान्याला कसे बागासचे ढीग असतात, शेतकऱ्याच्या गवताच्या गंजी असतात, वैरणीचे ढीग असतात, तसे त्या पुंतांब्याच्या तिथे बाहेरच्या पटांगणामध्ये माणसांच्या प्रेतांचे ढीगच्या ढीग लागलेले होते. ही माणसं रचून ठेवलेली मेलेल्या माणसांची. अगदीच कळत नसेल तर माडा शब्द सांगते, मुडद्यांच्या राशी होत्या तिथं. कुठलं कळत असेल तुम्ही ज्यातले त्यातलं समजून घ्या. आणि मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका फिरत फिरत तिथं आले. छोटी मुक्ताई कुतूहल एकदम बघितलं, दादा हे काय, हे काय? मुक्ताई, ही प्रेत आहे.
बुद्धिवादी तथाकथित थोडे शिकलेले कोणी इथं असले तर त्यांच्या मनात शंका येईल, प्रेत इतके दिवस राहतं का? काही रासायनिक प्रक्रिया केल्या होत्या आणि ती ठेवली होती प्रेत. शवागारात जशी ठेवतात तशी काही प्रक्रिया करून त्या काळी त्या लोकांना तेवढं सामर्थ्य होतं. आता आपण सांडलेली विद्या घेतो आणि त्याच्यावर बुद्धिमत्ता तर्क मिरवतो. रासायनिक प्रक्रिया करून ती प्रेत राखलेली होती, त्याच्या गंजी होत्या. आणि मुक्ताई विचारत होते, हे काय? ज्ञानोबा म्हणाले, मुक्ताई तुला माहित नाही, इथे एक महायोगी आहेत, ते 6 महिने योगात समाधी लावून बसतात. ते 6 महिने समाधीतनं उठत नाही. 6 महिन्यानंतर समाधीतनं उठल्यानंतर ते बाहेर येतात, त्यांच्या कमंडलूतलं पाणी घेतात आणि सगळ्यांच्यावर टाकतात. 6 महिन्यापर्यंत त्या परिसरात कुणी मेलेलं असलं तर इथे आणून ठेवतात. त्यांचे हे ढीग आहे. त्यांनी कमंडलूतलं पाणी टाकलं की प्रेत परत जिवंत होतात आणि मग घरी परत जात असतात. मरत कुणीच नाही. मुक्ताईचे एवढेशे डोळे विस्फरले. दादा, त्याला 6 महिने वाट बघायची तो साधू उठेपर्यंत. म्हणजे काय मुक्ताई? अहो आपण यांना आत्ता उठा म्हणू ना. मुक्ताई, हो दादा. ए मुर्द्यांनो, का काढलाय? उठा. पिरामिड ढासळवं तसे ते ढासळले. एखादे मनोरे ढासळतात ना, नाही कळलं? वर्ल्ड कप सेंटर कसं ढासळलं? 1 सेकंदाच्या आत सगळे मुर्द्यांची रास ढासळली. प्रत्येक जण उठलं की खूप दिवस झोपलं होतं, आता उठलं समजून घराकडे पळायला लागलं. सगळं पटांगण साफ. खोटं बोलत नाही. कैसा वासुदेव बोलतो बोल काही. माझे वागदारी बघू नका बरं का, भाव बघा माझा, प्रमाण म्हणण्याच्या मागचा. नाही तर ती काळी 3 मध्ये गायला का काळी 2 मध्ये संपलं. ती तसं काळी 2 नाही, पांढरी 1 नाही, त्याच्या पाठीमागचा भाव. कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी माहेरी गेलं, मेले माणूस जित उठवील, वेळ काळा ते ग्रासील गा. मेले माणूस जित उठवील. संजीवन समृद्ध करण्याचं सामर्थ्य संतांच्या शब्दात असतं. मुक्ताई म्हणाल्या, उठा मुर्द्यांनो. मुर्दे उठले, चालायला लागले. मुक्ताई पुढे निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी चांगदेवांची समाधीचं उत्थान झालं. योगातनं बाहेर आले. बाहेरून पटंगात बघतात तर मुक्ताईने उठवल्यानंतर चांगदेव उठून येईपर्यंत मधल्या काळात यमाचं काम स्थगित होतं. त्याला कुणीतरी स्टे दिला होता म्हणून थांबलं होतं. एकही प्रेत तिथे नव्हतं. आणि चांगदेव बाहेर आले, कमंडलूत पाणी घेऊन बघतात तर मोकळं पटांगण. हा काय चमत्कार? जवळच्या शिष्याने सांगितलं, 4 छोटी भावंड आली होती. वय खूप लहान होतं. त्या सगळ्यात छोटी एक मुलगी. अहो ती या प्रेतांना म्हणाली, हे मुर्द्यांना इथे काय पडला, उठा. की ही प्रेत ढासळली आणि घरी गेली. मुलगी, हो मुलगी छोटीशी. अहो मुलगी छोटीशीच असते. आम्ही बाई म्हणत नाही, स्त्री म्हणत नाही. एक लहान मुलगी हो, छोटी. ती म्हणाली हे सगळे उठून गेले. चांगदेवांचं वय माहिती आहे तुम्हाला? 1400 वर्षाचे तप्त तीरवासी, तापी तीरवासी. 1400 वर्ष वय होतं. मृत्यू आला की ते ध्यान लावून बसायचे योगात. काय कुंडलिनी जागवायचे, सहस्त्रार चक्रात नेऊन ठेवायचे. मृत्यू परत जायचा, पुन्हा जागे व्हायचे. असे 1400 वर्ष जगले होते. त्यांना आश्चर्य वाटलं, 1400 वर्षानंतर एवढी कठोर तपस्या करून मी डोंगरगिरी तामकन फाटे काही असं योग करत होतो, त्याचं फल प्रेत जीवन करत होतो. या मुलीने काय केलं असेल, चला तिला पाहू. म्हणून असं म्हणतात, चांगदेव भेटायला जायची इच्छा करत होते. पत्र लिहायचा विचार करत होते. पत्रात ज्ञानोबांना कळवावं का? मग मायना काय लिहावा, तीर्थरूप ज्ञानेश्वर का चिरंजीव ज्ञानेश्वर? ज्ञान माणसाला गोंधळात घालतं. कळेच ना, काय करू, कसं करू, काय करू. कोरं पत्र पाठवलं. पत्रावर चांगदेव 65 लिहून आली. भेटायला जायचं ठरवलं. अशा अपूर्व वाहनात बसून भेटायला जायचं ठरवलं म्हणून वाघावर बसले, हातात सापाचा चाबूक केला आणि आकाश मार्गे उड्डाण करत आले होते. वडगाव रोडवर ते चांगदेव जिथे भेटले ते ठिकाण अजून आळंदीत दाखवलं जातं. चांगदेव उत्तरेकडनं तिथे आले. ज्ञानोबाला त्यावेळी आत्ता जी भिंत होती दाखवतात, माऊलीची भिंत, त्या भिंतवर या थंडीच्या दिवसात 4 भावंड ऊन खात बसली होती. आणि त्यांना कळलं चांगदेव भेटायला येतात. पाहिलं त्यांनी, आकाशमार्गे येतात. मुक्ताई म्हणाली, दादा त्यांना नको येऊ द्यायला, आपणच भेटायला जाऊ. चालविली जड भिंती.
हरली चांगयाची भ्रांती, निघाले भिंत उडाली. मी यत्किंचित खोटं बोलत नाही, सायंटिफिक सिद्ध करून दाखवेल विज्ञानाने. नजरेच्या ताकदीने अख्खा सभा मंडप बदलता येतो. जड वस्तू इकडच्या तिकडे करता येतात नजरेच्या ताकदीने. हिमालय उचलून केरळच्या महासागरात नेऊन ठेवता येईल. तू म्हणाल करा तसं, बिनकामाचं कशाला करा, नाही तर केलं असतं. काही विचार करू नका, पण हे करता येतं. एक वैज्ञानिक ताकद एवढी असते की भिंत चल म्हणलं की भिंत चालली. आमच्या गाड्या चालत नाही, काल तयार केली तर पेट घेते आज रस्त्यावर, मध्येच पंक्चर होती, मध्येच बंद पडती, अख्खी भिंत चालली. चांगदेवांच्या पर्यंत आले. मला ते रंगून सांगायचं नाही, ज्ञानोबांचं कार्य सांगायचं नाही, मुक्ताईचं सांगायचं. भेटले तिथे, आणि तिथे भेटल्यावर आम्ही माऊलीला माऊली का म्हणतो? आम्ही ज्ञानोबांना ज्ञानोबा म्हणून, माऊली म्हणून अंतकरणाला का लावतो? आयुष्य त्याच्यावर वळून जावं असं आम्हाला का वाटतं? त्याचं कारण चांगदेवांना भेटल्यानंतर, दोघांची भेट झाल्यावर, ही माऊली ज्ञानदेवे रचिला पाया, वारकरी संप्रदाय ज्यांच्यापासून सुरू झाला, त्या माऊलीने पहिल्यांदा गुरुत्व मुक्ताईकडे दिलं. मुक्ताई, तुझं लेकरू आलंय, त्याला पूर्ण कर. ज्ञानोबांनी अनुग्रह केला नाही चांगदेवांच्यावर. ज्ञानोबांनी गुरु मंत्र दिला नाही. ज्ञानोबांनी संप्रदायाची दीक्षा स्वतः चांगदेवांना दिली नाही. मुक्ताई, तुझं लेकरू आले, तू त्याला पूर्ण कर. आणि मग जेव्हा चांगदेवांच्याकडे मुक्ताईने बघितलं, उलट उलट प्राण्या फिर मागारे, गोते खाशी, धरल्या पुरमायेचा लोंडा, वाहुनी आजाशी. तुला कळत नाही संतांना कसं भेटावं? त्या आपल्या लहानग्या लेकराला, 1400 वर्षाचं लहानग्या लेकरू 10 वर्षाच्या एका लहानशा मुक्ताईचं होतं. वयाचं परिमाण तुम्ही काढा. आई आई का असते, माऊली माऊली का असते? आणि या छोट्या मुक्ताईला कुणालाही न मागता अजून दिल्लीत बांधतायत 33% द्या, तरी बायकांना मिळत नाही. मग कुणी तिथं असू दे, आई असू दे, बाप असू दे, वगैरे वगैरे जाऊ द्या, पण अजून 33% मिळालं नाही स्त्रियांना. ते त्या काळामध्ये ज्ञानोबांनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई, तुम्ही चांगदेवांना पूर्ण करा. आणि मुक्ताईंनी चांगदेवांच्या डोक्यावर हात ठेवला. आणि इतके वेळ खडाडणारे, 1400 वर्ष असलेले, तपसामर्थ्य असलेले चांगदेव महाराज जलगारेसारखे विरघळून गेले, परिपूर्ण झाले. योगाला नत करणं, नामाला अहंकार विरहित करणं, आणि ज्ञानाला समाजाभिमुख करणं कुणी केलंय का? एक स्त्री संत, लहान वय छोटस, मुक्ताईने. मला वाटतं आता सुद्धा अशा मुक्ताई पाहिजे की सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांना ताटी उघडा म्हणणाऱ्या. आज अशा मुक्ताई पाहिजेत. तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय मुक्ताईंचं कार्य? कदाचित मुक्ताई एका कुलसंपन्न, एका समर्थ भावाच्या, एका समर्थ सद्गुरूंच्या, एखाद्या पवित्र पती पत्नीच्या, आईबापांच्या पोटी जन्माला आल्या, तर जिचे आई वडील ठाऊक नाही, जिला कुणी नव्हतं, पंढरीत आल्यानंतर घाटावर जिला सोडून दिली होती, ती जनाबाई नामदेवांच्या घरी आल्यानंतर त्या जनाबाईंचा किती मोठा अधिकार झाला हे तुम्हाला माहिती आहे? नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. ऐका बरं का, सगळ्या वारकऱ्यांचा हा अभंग पाठ असला तर मला सुद्धा वारकऱ्याने त्या अभंगाचा अर्थ विचारायचा आहे. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. चाल म्हणायला सांगतात कीर्तनात. ते काम पाठीमागच्या कोणा एका कीर्तन करायच्या मागे कोणतरी उभा असताना तो सांगतो, मला कोपर्डेकर तुमची चाल, मला बारामतीकर तुमची चाल, असं त्यांनी म्हणायचं असताना हा अधिकार नामदेवांच्या कीर्तनात कोणाचा होता? जनी म्हणे. एक दासी, सामान्य स्त्री आता टाळ घेऊ देत नाहीत का? म्हणजे स्त्रीला अधिकार नाही म्हणून नाही बरं का, यांना आपल्या सामर्थ्याची परीक्षा नसेल असं मला वाटतं. मी बोलत नाही काय, एक क्षमता असते प्रत्येकाची. ज्ञानोबांना वाटत होतं, नामदेवांना वाटत होतं, जनाबाईंनी सांगितलं ना, आम्ही ऐकून म्हणू अभंग, काय हरकत आहे? चाल म्हणायची ना म्हणू, चाल म्हणायला काय? मग जनाबाईंनी सांगायचं आणि मग इतरांनी, ज्ञानदेवांनी चाल म्हणायची.
त्याच्या पुढे जाऊन जनाबाईंचं सामर्थ्य सांगू तुम्हाला, अंगावर काटे येतात माझ्या. इतका गोड विषय मामा मला मिळाला बरं का इथं, की मला असं वाटतं किती सांगावं. त्या जनाबाईंचा अधिकार तुम्हाला सांगते की ज्यांनी ज्ञानदेवांना अभंग बोलायला लावायचा, ज्यांनी प्रत्यक्ष परमात्म्याला आपल्या बरोबर पहिली माझी ओवी ग मग गायचे कोणाला, तू ये रे बा दळता दळता. आणि त्या पंढरीवरच्या पांडुरंगाला सुद्धा विटेवर करमायचं नाही, ते पण कट्टेवरचा हात सोडायचं, पितांबर वर अडकवायचं आणि तिथपर्यंत यायचं. जने एकटी दळते का, दळतो तुझ्या बरोबर, आणि ते पण दळायचं. जनाबाईंनी पुढं ओव्या म्हणायच्या, पांडुरंग पिता, पांडुरंगाने जाता वडताना म्हणायचं पांडुरंग पिता. जनाबाई पुढे म्हणायच्या रखमाबाई माता, पांडुरंग पण म्हणायचे रखमाबाई माता. म्हणायला काय हरकत आहे भक्ताजवळ. तुम्हाला काय वाटतं असं म्हणून आहे, सगळे घरी गेल्यावर तेच म्हणतात. आमचे काळे महाराज म्हणायचे बाहेर भाऊसाहेब, बाहेर रावसाहेब, घरात गेले की म्या, सगळे तेच माता. फक्त दाखवत नाही. तिथं पांडुरंग जनाबाईंच्यावर दळताना जात्यावर रुक्माबाई माता. अरे असं दळायचे की पाटे काकड्याला, काकड आरतीला देवाला गेलं पाहिजे असं वाटायचं. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत केवढी झाली वैष्णवांची दाटी. देवा उठा आता तुम्ही, जा, काकड आरतीची वेळ झाली की त्या पांडुरंगाने पळावं. पळता पळता त्याच्या शेला तिथे ठेवावा आणि जनाबाईची घोंगडी घेऊन खांद्यावर टाकून विटेवर येऊन उभा राहावा. काय जनाबाईंचा अधिकार आहे. स्त्री संत एक साधी दासी, जिच्या आईबापांचा पत्ता नाही, जिला नामदेवासारख्या महासंतांनी सांभाळलं म्हणून त्यांची योग्यता किती मोठी झाली. त्याने घोंगडी टाकून उभा राहिला. बडवे ज्यावेळेस पूजेला आले तेव्हा त्यांचं लक्ष गेलं. कोणाचं लक्ष कुठं जातं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. नेमकं बडव्यांचं लक्ष गेलं शाल नाही. अरे घोंगडी कशी आली, शाल कुठं गेली. मग घोंगडी कोणाची, जनाबाईंची. चला जनाबाईंनी देवाची शाल घेतली का बघू. त्यांनी घरी जावं तर जात्याजवळ देवाचा शेला पडलेला असायचा. मला सांगा, देवाचं महावस्त्र ज्यांच्या दळण्याच्या जात्याजवळ पडतं त्या जनाबाईंच्या कार्याची तुम्हाला काय महत्त्व सांगू, काय त्यांचा अधिकार. पण आता जसं आपल्याला कळत नाही तेव्हा तसा पंढरपूरवासियांना कळत नव्हता. जनाबाईंना चोर ठरवलं आणि त्यांना नेलं सुळावर द्यायला. आणि मग जनाबाईंना चालवल्यावर जनाबाई होत्या. मुक्ताईंना तरी थोडीशी एक मर्यादा होती. जनाबाई तर दासीच होत्या. मने नाम याची जनी, दासी जनी, सगळी पालुपद नाममुद्रा अशा आहे. त्या नामदेवांच्या दासी जनीने महाद्वारात उभा राहिली, पांडुरंगाकडे तोंड केलं आणि उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी. मग त्या जनाबाई पांडुरंगाला शिव्या घालत होत्या. अरे इट्या इट्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी राजनटकी झाली जन्म सावित्री चुडाल्याने. उभी रावणी अंगणी शिव्या देते दासी जनी. पांडुरंगाला शिव्या देत होत्या जनाबाई की तुझी भक्ती केली ते तू तुझी शेला ठेवून जावा, माझी गोंगडी न्यावी आणि मला सुळावर द्यावं यासाठी का रे. अरे मी भक्ती अशासाठी केली होती की भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा इतक्या सैफ ताबा यावे, माझ्या रंगाने नाचावे, तुला येगं येगं रीताबाई माझ्या पंढरीची आई तुला बोलवत होते बरोबर नाचायला का, असं मला सोळी द्यायला. असं म्हणतात. त्या सोळ्याचं पाणी झालं. इतिहास आहे, त्यातल्या कथेचा बोध घ्यावा. परमात्म्याला शिव्या देण्याचं सामर्थ्य जनाबाईंच्या मध्ये होतं. परमात्म्याला बरोबर काम करायचं सामर्थ्य एका स्त्री संत जनाबाई साध्या दासी त्यांच्यामध्ये होतं. त्या जनाबाईंचं वेगळं सामर्थ्य सांगते. एकदा एका व्याख्यानात मी असं बोलल्याने एक नंतर मला भगिनी भेटली, काय तुम्ही जनाबाईंचं कौतुक सांगता. म्हटलं काय झालं. हो आमचे हो सगळ्या राज्याचे प्रमुख आहेत. बरं मग पण मी त्यांना दळायला लावत असते, मी भांडी घासायला. तुम्ही काय सांगता महत्वाचं, असलं काही तुम्ही मला सांगू नका. हे आम्ही सुद्धा केले. मग जनाबाईंचं वेगळं सामर्थ्य सांगते, कारण समस्त भगिनी समस्त बंधुवर्गांना वाटेल ते करायला सांगतात. वाटेल ते म्हणजे घरातली कामं. आणि बंधुवर्ग सुद्धा प्रेमापोटी करतो. आणि करावर का करू नका असं मी म्हणत नाही, केलं पाहिजे. पांडुरंगाने केलं यात नवल नाही. पण जनाबाईंचं एक आगळं सामर्थ्य मला सगळ्या भगिनींना आणि सगळ्या बंधूंना विचारायचं आहे. त्याच जनाबाई मोठ्या प्रेमाने एका भंगामध्ये ज्ञानोबांची महती जाणून
काय लिहितात ते ऐका. ज्ञानाचा सागर, 2 पाठ आहेत. विवेकाचा सागर किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. स्त्री सहजासहजी कुणालाही सखा म्हणत नाही, पद्धती नाही. आपली संस्कृती हिंदुस्थानची संस्कृती आहे. सखा ज्याला म्हणायचं असं कोणी म्हणाल का असं कुणाला सखा? आणि सखा म्हणणं इतपत असं काय आपली बॉलिवूड संस्कृती नाही, हॉलिवूड तर त्याहून नाही. आपली जुनी भारतीय वारकरी संस्कृती. पण जनाबाईंचं सामर्थ्य किती मोठं होतं. त्या माऊलीला म्हणाल्या, माऊली माझा विश्व सखा. ज्ञानोबांसारखं सखं कुणी नाही. जे माऊलीने दिलंय ना ज्ञानेश्वरीतनं समस्त समाजाला आणि उपेक्षित समाजाला. वेदू वेटीला भलतेने. वेदू खूप चांगला होता, शहाणा होता, पण त्रिवर्गाच्या कानी लागला. आणि वेदाचं ते उन फेडण्यासाठी गीता, आणि गीतेचं उन फेडण्यासाठी ज्ञानेश्वरी समस्त जगाला बोध करायला. त्या ज्ञानोबांना जनाबाई म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. शब्द कशा गोड आहेत. माझा आहे. तुम्ही आम्ही सुद्धा म्हणत नाही ज्ञानोबा माझा. नाथबाबा म्हणू शकतात, जनाबाई म्हणू शकतात. माझा ज्ञानोबांना म्हणायला सुद्धा खूप मोठी ताकद असावी लागते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मरोनिया बाजावे तुझ्याच पोटी यावे. सखा असून केवढी उदात्त भावना आहे. ज्ञानोबा असं वाटतं मरून जावं. मरोनिया बाजावे तुझ्याच पोटी यावे. ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा. हे सख्या ज्ञानदेवा, माझा असा भाव कर की मग मरून जावं आणि तुझ्या पोटी यावं. तू माझा सखा आहे. एवढंच नाही, जावे ओवाळूनी जन्मोजन्मी मने जाणे. तुझ्यावरून ओवाळून जावं, जन्म जन्म तुझ्यावरून ओवाळून जावं, अशी माझी भावना आहे. आपण बाकीचं ओवाळून टाकतो, लिंब, लोण, मीठ, मोहऱ्या, मिरच्या, काळं पांढरं उलट्या पकाचं. वारकऱ्यात म्हणावं का नाही कोण जाणे, पण टाकतात ओवाळून. जनाबाई हे काय ओवाळून टाकत नाही. जावे ओवाळूनी. ज्ञानोबांच्यावर आपण ओवाळून जावं, स्वतःला ओवाळायचं अवघड आहे. जन्म त्यांना समर्पित करायचं, आयुष्य त्यांच्यावर ओवाळ. आणि ते साध्या सामान्य दासी जनीने केलं होतं, जे आज पुरुषांना सुद्धा करता येत नाही. आणि हे करताना कुणी आड आलं तर मर्यादा त्या काळच्या स्त्री संतांनी मानल्या नाही. कुणी जर म्हणायला लागलं, हे जने तू कुठली घाटावर सापडलेली नामदेवांच्या नात्यातली नाही, कोणाच्या नाही, तू असं काय बोलते, नाही बोलायचं, तुला काय अधिकार आहे? जनाबाई आपला अधिकार सांगतात, हे तू हे बोलू नको. डोईचा पदर आला खांद्यावरी, बारल्या बाजारी जाईन मी. खांद्या हातामध्ये टाळ, खांद्यावर विना, आता मज मना कोण करी. पंढरीचे पेटे, बांधलेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. जरी म्हणे मी झाले सवा, रिगाले केशवा घर तुझे. मी कुणावर ओळून जावं मी ठरवणार. सामान्य व्यक्तींवरनं ओळून जाण्यापेक्षा ज्ञानोबांच्यावरनं. आणि त्या पंढरीलाच पाल घातले, तुम्हाला काय मनगटावर चुना घालून. आता शब्द वापरू का झाला, क्षमा क्षमा, काय करायचं ते कर, पण मी त्याचं घर, रिगाले केशवा घर तुझे. निडरपणा, त्याग, निस्पृहता सगळं सोडायचे. अहंकारवीर सुटत नाही माणसाला. गुरुच्या पाया पडतात, महाराज तुमच्या कृपेने आमचं चांगलं झालं, तुम्ही गुरु म्हणून लाभला, बघा ना घर झालं, या ना माझ्या घरी. कोणाच्या कृपेने घर झालं? गुरुच्या. आणि घरी कोणाच्या बोलवतो? या ना माझ्या घरी. घर याचं. आणि कोणाच्या कृपेने झालं? सुटत नाही माणसाला, सुटत नाही अहंकार. आणि इथं जनाबाई म्हणतात, तुम्हाला काय करायचं ते करा, मी हे ठरवलेलंच आहे. काय अधिकार जनाबाईंचा असेल? मी तुम्हाला मुक्त सांगितली. तर या फार मोठ्या स्त्री संत नव्हत्या. स्त्री सुद्धा झाल्या होत्या की नव्हत्या याचा प्रश्न तयार होईल. मी ज्या अर्थी म्हणते की ज्यावेळी लहान मुलगी सुजान होते तेव्हा ती स्त्री होते. महिला म्हणायचं का तर जन्माने महिला, कुमारी म्हणून महिला. पण अशा काळामध्ये मुक्ताई, जनाबाई अशा तोडीच्या संत होत्या की ज्यांच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणत होत्या, ज्या ज्ञानोबांना सखा म्हणत होत्या, पांडुरंगाला दळायला लावत होत्या, कीर्तनात अभंग सांगत होत्या. केवढा मोठा त्या साध्या सामान्य दासीचा अधिकार.
केवढं प्रेम असेल, केवढी ताकद असेल, केवढी अभंग रचना त्यांनी केलेली असेल. जनाबाईंचे अभंग ऐकायचे झाले ना तर ज्या जनाबाईंना समाजाने चोर ठरवलं त्या जनाबाई मात्र देवाला म्हणतात धरीला पंढरीचा जो खरा चोर आहे त्याचा उल्लेख केला त्यांनी. मला चोर म्हणताना पण गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ. आपला देव बघावं लागेल. आपला देव देवाऱ्यात असतो, आपला देव पोतीत असतो, कपड्यात बांधून ठेवलेला असतो, आपल्यातला राक्षस जागा असतो. जनाबाई मात्र म्हणत होत्या हृदय बंदी खाना केला. मला नेहमी वाटतं एक छोटी गोष्टीत सांगू नये तरी देखील सांगते. अगदी धावती आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. जंगल होतं, जंगलात तळं होतं, तळ्याजवळ झाड होतं, झाड जांभळाचं होतं, जांभळाच्या झाडावर माकड राहत होतं, तळ्यामध्ये सुसर राहत होती. वरनं जांभळाच्या झाडावर असणारं माकड त्या सुसरीला रोज वरची काय टाकत असायचं? जांभळं. ती मोठी गोड होती जांभळं. रोज ती सुसर खायची, उरलेली घरी घ्यायची, घरच्यांना द्यायची. रोज जांभळं गोड गोड खाऊन सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. त्यांनी विचारलं बाई ग तू ही जांभळं आणती देतं तरी कोण? एक माकड माझा मित्र आहे तिथं झाडावर राहतं ते हे देतं. आता जांभळं खाऊन गोड गप बसावं ना. पण माणसं कधी कधी गोड खाऊन गोड खाणं देणाऱ्यालाच खायला निघालेले असतात. तसं त्या मगरीच्या घरच्यांनी सांगितलं जांभळ इतकं गोड तर देणारा किती गोड असेल. एक दिवशी तू त्याला घेऊन ये, त्याचं काळीच खाऊन बघायचंय. त्या मगरीला कळलं नाही. ती जांभळीच्या झाडाकडे मगर आली. झाडावर माकड बसलं होतं. ती म्हणाली मित्रा आज जांभळं नको, जांभळं घेऊन तू पण खाली ये. जांभळं घेऊन माकड खाली आलं. हिच्या जवळ आलं. हिने सांगितलं माझ्या घरच्यांनी तुला बोलवलंय. टुनकन उडी मारून ते तिच्या पाठीवर बसलं. जांभळं तिच्याकडे दिली. दोघं यायला निघाली. वाटेत ती मगर होती खाल्ल्या जांभळाला जागणारी. ती काय आपल्यासारखी माणूस आहे का? खाल्ल्या मिठाला जागायचं नाही. एकाचं घ्यायचं, दुसऱ्याला आश्वासन द्यायचं, तिसऱ्याच्या गाडीत बसायचं, चौथ्याला मत द्यायचं, पाचव्याच्या मिरवणुकीत नाचायचं. हे आपण. आणि ती मात्र खाल्ल्या मिठाला जांभळाला जागणारी त्या सांगायला लागली सुसरीला अरे तुला घरी चालवलंय पण मी घरी घर दाखवायसाठी नाही, घरची मंडळी सांगण्यासाठी नाही. मग कशाला चालवलंय? म्हणजे आमच्या घरच्यांना तुझं काळीच खायचं सांगितलं. खरं तिने मगरच होती ना ती. मगर हिंदीत मगर का अर्थ मालूम होत आहे? मगर. त्यामुळे तिने सांगितलं. आता ते माकडच आपलं पूर्वज हुशार असणारच आपल्यासारखं. मग ते म्हणाला अगं काय वेडीस ग, तू सांगायचं तरी मला मारणार आहे? हो तुझं काळीच खाणार आहे. ते म्हणले जांभळं इतकी गोड तर त्याचं काळीच किती गोड असेल. आणि म्हणून मग हे अगोदर नाही का सांगायचं का? मी झाडावर ठेवलं नसताना म्हणला घेऊन आलो असतो बरोबर. आता जी एवढं घरच्यांचं सांगते की खायला बोलवलंय तिला अक्कल असेल का? तिला खरंच वाटलं की याने काळीच झाडावर ठेवलं असेल. मग ती पिछे मूड एकदम वळली. चल म्हणली तुझं झाडावरचं काळीच घेऊन येऊ. निघाले मगर. त्या माकडाला त्याच्या धक धक त्याला ऐकायला येत होती. ते बघतच होतं काट कधी येते. काट आलं की माकडाने छलांग लावली. गेलं बुडाशी एकदम झाडावर चढलं आणि अगदी वरच्या फांदीवरनं बघायला लागलं. ही वाट बघते आत्ता येईल मग येईल नंतर येईल. मग तिने हाक मारली अरे तू येत आहेस ना, बराच वेळ झाला, 6 वाजून गेले, आपली वेळ झाली, तू चल खाली लवकर. ए येडे अगं तुला काय मी ते प्रवचन कीर्तन भजनाला जाणारे लोक घरी काळीच ठेवून जातात, देह तिथं नेत असतात असं वाटलं का तुला? माझ्या बरोबरच काळीच असतं, कधी घरी नसतं. तुला कळलं नाही काळीच कुठे असतं. माणसं परमार्थात आली तरी हृदय घेऊन येत नाही. माझी माऊली म्हणते आता हृदय आपुले चोखाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. अगोदर हृदय का तपासा मग देव कोंडला जाईल का? जनाबाईंना हृदय होतं ज्याच्यात परमात्मा राहिला होता. आपल्यात काय मी सांगायला नको. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या सरी जयाच्या हृदय भुवनी विराजती दिल के आईने में तस्वीर छिपाली हुजूर की थोडी सी गर्दन झुकाली बस देख ली. आतच आहे आपल्यात. ईश्वरा सर्वभूतानां हृदयेश्व अर्जुन तिष्ठती. आत नुसतं डोकवलं ना बस तो दिसतो. तो जनाबाईंनी पाहिला, मुक्ताबाईंनी पाहिला. आणि खरंच 6 वाजलेत म्हणून धावती सांगते. तशीच मला एक महिला स्त्री संत आठवते. मी मनापासून मानते त्यांना. कानोपात्रा, गणिका
गायिका, असामान्य सौंदर्य होतं. इतकी देखणी होती म्हणून सांगू तुम्हाला, 10 ऐश्वर्या राय, 10 कतिरना ह्या सगळ्यांचा कूट केला आणि तिच्यात घातल्याला नख पण घडणार नाही, इतकी देखणी होती ती. हे काय फेशियल वगैरे करून वाढवून जरा प्लकिंग करून सुंदर लगेच सौंदर्य ढाळणारं, इतकी सुकुमार होती असं सांगतात. तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता. पांडुरंग परमात्म्याने कानोपात्रेचा गर्व घालवला. देव म्हणाले कानोपात्रेला म्हणा माझ्या दर्शनाला ये, देव किती सुकुमार आहे ते तुला दाखवतो. आणि कानोपात्रा पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर कानोपात्रांनी देवाच्या पायावर त्यांचं डोकं पोचेल. आता सुद्धा आपलं पोचतं का पांडुरंगाच्या पायावर डोकं? मागच्या बाडव्यांची भीती असते, पुढं गर्दीत जायचं असतं आणि ते डोकं तिथपर्यंत टेकतच नाही, जरा उंच आहे, तर त्यांचे हात लागले तिथे. आणि जिथे बोट लागलं ना, कानोपात्राचं बोट दर्शन घेताना देवाच्या पायाला जिथे लागलंय तिथे अजून खून आहे. परत दर्शनाला गेला तर बघा, हा जो डावीकडचा पाय आहे त्याच्या बाजूला एवढीशी बारीक खून. कानोपात्राचं बोट लागलं म्हणून देवाच्या पायाला तेव्हा झालेली जखम आज सुद्धा बघायला मिळेल. मग सुकुमार कानोपात्र का देव? आणि तरी कानोपात्रा सुकुमार होती, सुंदर होती. तिची कीर्ती बिदरच्या बादशाने ऐकली, त्याने ठरवलं. मग कानोपात्रा मात्र देवाची सुकुमारता बघून देवाच्या भक्त झाल्या, भगवंताची स्तुती गायला लागल्या. आणि त्या काळचं भाग्य एवढं मोठं होतं. कानोपात्रांचं एक सुंदर अभंग आहे, धन्य कानोपात्रा झाली आजी भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया. ज्ञानोबांचं दर्शन झालं आणि कानोपात्रांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. त्या भगवंताच्या झाल्या. बिदरचा बादशाह न्यायला आला, मेना मिळत होता, महाल मिळत होते, दासदासी मिळत होत्या, राज पट्टराणी म्हणून मान मिळत होता. आता त्या बादशाचं ऐकावंच लागत होतं म्हणून त्या कानोपात्रा तयार झाल्या त्याच्याबरोबर जायला. त्यांनी विचारलं तुला बिदरला नेतोय, फक्त तुझी शेवटची इच्छा सांग. त्या म्हणल्या एकच इच्छा आहे, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. बादशाने संमती दिली. कानोपात्रा सगळा लवा जमा, बिदरच्या बादशाचं सैन्य त्या मेन्यातच बसून बिचाऱ्या पांडुरंगाकडे आल्या. महाद्वारातनं आत गेल्या, पांडुरंगाला पाहिलं आणि जगातलं सर्वात सुंदर अभंग सगळ्या भक्तांच्या अंतकरणातनं कधीतरी उमटावा असा एक अभंग कानोपात्रांच्या अंतकरणातनं त्यावेळी उमटला. कानोपात्रा पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्या आणि म्हणायला लागल्या, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाय, मोकोलुनी आस झाली उदास. कानोपात्राला असं झालं होतं की किती देवा अंत पाहता मी तुमची झाले. राजसत्ता नकोय म्हणण्याचं सामर्थ्य जे देवसत्ता मानतात त्यांच्यामध्ये असतं. मला नाही राजाकडे जायचं, सगळ्या जगाचा राजा तू ना, मग तू देवराया आहेस ना. नको देवराया अंत आता पाहू, प्राण सर्वता जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्रे दरियले, मज लागी झाले तैसे आता. हरणीच्या पिल्लाला वाघाने धरल्यावर कसं होतं, देवा मला तसं झालंय. मोकलुनी आस झाले उदास, घेई कानोपात्रेच हृदयांतरी. म्हणून कानोपात्रेने देवाच्या पायावर डोकं ठेवलं. तो विठेवरचा सावळा जरी पाषाणाचा असला तरी त्याचं हृदय नवनीताहून अधिक कोमल आहे. तू पाणी आवनी पातळ कल्लोळ प्रेमाचं, माऊलीवनी मयाळ. पाणी आवनी पातळ, त्याचं हृदय कळवळलं आणि तो पांडुरंग खाली झुकला. त्याने कानोपात्रेला उचललं आणि आपल्या हृदयात जागा दिली. स्त्री संतांचं कार्य तुम्हाला सांगू, माऊलीची संजीवन समाधी भूमी समाधी जमिनीत आहे ना. माऊलीची समाधी कसली? भूमी समाधी. नाथबाबांनी पाण्यात देह अर्पण केला, जलसमाधी. मुक्ताई विजेच्या कडकडाटात विलीन झाल्या, तेज समाधी. माझे तुकोबराया विमानात बसून वैकुंठाला गेले, आकाश समाधी. 5 तत्व ना, पृथ्वी तत्व, जलतत्व. पृथ्वी तत्वाची भूसमाधी ज्ञानोबांची, जलसमाधी नाथबाबांची, तेज समाधी मुक्ताबाईंची, आकाश समाधी आमच्या तुकोबारायांची. प्रत्येक तत्वाची एक समाधी. पण कानोपात्रेची हृदय समाधी, आणि ते हृदय सुद्धा भगवंताचं. हे स्त्री संतांचं अलौकिक कार्य आहे.
खाली वाकून पांडुरंगाने झुकून कानपात्राला उचललं आणि आपल्या हृदयात ठेवलं. हे नंतरच्या 21व्या शतकातल्या सगळ्या लोकांना खोटं वाटेल म्हणून अजून सुद्धा तरटीच्या द्वारात वारकरी पांडुरंगाच्या पाया पडायला जाताना बलराम दादाच्या अगोदर तरटीच्या दारात आत आला की पहिल्यांदा कोणाच्या पाया पडतो? कानपात्राच्या, आणि मग पांडुरंगाला जातो. काय स्त्री संतांचं कार्य सांगू तुम्हाला. हर एक वारकऱ्याला आपल्या भक्तीची जात देणारी एक गणिका कानपात्रा, आणि शेवट याच प्रीती संगमावर असणाऱ्या सखूबाई संसारात असल्यान सगळे वारकरी निघाले. मला नाही वाटत परत कराडमध्ये सखूबाई झाल्या. घरच्यांनी पाठवलं तरी घरी बसणाऱ्या झाल्या, पण बांधलं तरी अंतकर्माने देवाजवळ जाणाऱ्या आम्ही तो आदर्श मानतो इथला. की त्या इथं होत्या, देहाने खांबाला बांधलं होतं, पण त्या पांडुरंगाने येऊन स्वतःला बांधून घेतलं आणि त्यांना पंढरीला पाठवलं. काय या स्त्री संतांनी केलं? समग्र विश्वाला जागवलं. काय या स्त्री संतांनी केलं? त्यांनी ज्ञानाला समाजाभिमुख केलं, नामाला अहंकार विरहित केलं, योगाला नत केलं, ज्ञानोबांना सखा केलं, जगाची पर्वा मांडली नाही, भगवत अर्पण आपला ध्येय केला, भगवंताला शिव्या द्यायला कमी केलं नाही, बरोबर काम करायला त्या लाजल्या नाही. मोठमोठ्या संतांना आपलं सामर्थ्य काय असेल ते गौऱ्यामधनं सुद्धा दाखवलं होतं. अशा महान स्त्री संतांचा गौरव आपण करावा तरी किती? कुणाचं व्हावं हे? त्या सर्कशीमध्ये जसं स्टुलावर हत्तीला उभा करतात ना, तसं सगळे स्त्रींत एकदाच उभा करा. शक्य नाही खरं, पण जेवढा स्पर्श करता येईल तेवढा मी केलाय. अशा असंख्य स्त्री संत आजही आहेत, आजही त्या कार्य करतात. किंवा माझ्या व्याख्यानाच्या आरंभीचा मुद्दा होता, आज महिला संत आहे म्हणून या जगाचं कल्याण आहे. घरी जाऊन चिंतन करा. या बोटाचं त्या बोटावर नाही, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, दोन्ही टोप्या आपल्याला असं कधी करत नाहीत. कारुण्य, प्रेम, संजीवनी, दया, नम्रता, त्याग, सर्वस्व आणि काही नसलं तरी. आणि हे अशा स्त्री संत जेव्हा जगतात असतात, पुढे जाऊन सांगते 5 पांडव होते, कौरव अधिक होते, पण ते सर्वांना पुरले. तसं स्त्री संत संख्येने कमी असतील पण जगताला कल्याण द्यायला पुरेपूर होत्या. आणि त्यांना माहीत होतं आपण खूप कमी, पण त्या एकीने एक जणाला तयार केलं. ते एवढे मोठे होते की आज सुद्धा वारकरी संप्रदायातलं कुठलंही कीर्तन ज्ञानभा तुकाराम. आता शेवट कळसाला गेला पाहिजे, पाया जिथनं सुरू झाला. तुम्हाला काय वाटतं? अशा स्त्री संत म्हणजे संसाराचा त्याग करूनच होतात असं नाही. शेवटी आपण सखूबाईंकडे आलो होतो, त्यापेक्षा महान संत होत्या आमच्या तुकाराम महाराजांच्या पत्नी, ज्या रोज डोक्यावर भाकरी बांधून भंडाऱ्याच्या जंगलाची वाट चालायच्या. आणि तिथं जेवणाची खाण्यापिण्याची पर्वा नसलेले पण भगवंताच्या भजनात रंगलेले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या दुपारच्या वेळच्या जेवणाला रोज ती भाकरी मिळत होती. म्हणून तुका झालासे कळस भजन करा सावकाश, कथेची सामग्री द्या अवसानावरी. असं म्हणतात की त्या जिजाईच्या पायातला काठा पांडुरंगाने काढला माझ्या भक्ताची सेवा करण्यासाठी. कुठे संतत्वाची व्याख्या तुम्ही जेवढी करत जाल तेवढी फ्लेक्झिबल होईल, तेवढी बदलत जाईल. आणि आज सुद्धा या मंडपात बंधुवर्गापेक्षा भगिनी वर्ग पारायणाला कधी कधी अधिक असतो, कारण महिला आणि त्यांचं कार्य. आणि सगळ्यांना कळतं असं नाही, पण कराडची प्रेरणा घेऊन जी बारामती घडली त्या आमच्या लाडक्या लोकनेत्यांच्या वाढदिवसाच्या उत्तरार्धात आत्ता ही प्रवचन सेवा बारामतीला मिळाली. कराडचं लोण बारामतीत, बारामतीचं लोण कराडमध्ये. एक प्रवास पूर्ण झाला. आज उद्या 12 डिसेंबर आहे. आम्हाला तारीख देत होती पण घेतली नाही, कारण इथलाच वारसा तेही किती समष्टीने चालवतात. मला हा विषय दिला तर योग्य आहे, कारण त्यांनी सुद्धा आपली कन्या पुढे आणली, एका कन्येवर थांबले. काय पोरं करतात हे सगळ्या पोरांना माहिती आहे, पण बाप झाल्यावर परत ते पोरं असणारे बाप विसरून जातात आणि आपल्या पोरावर प्रेम करायला लागतात. पण एक कन्या उद्धारली की 42 आणि 42, आईच्याकडच्या 42, बापाच्याकडच्या 42, आणि विवाहित असेल तर नवऱ्याच्या घरच्या सुद्धा 42. मोजा गणित येत असेल तर किती कुळ्यांचा उद्धार करत असते.
आणि भगिनींनी पारमार्थ टिकवलाय. धर्म रक्षती रक्षिता असं नाही, भगिनी रक्षती धर्म. त्यांनी धर्म टिकवून ठेवला. त्या जे घालतील त्याप्रमाणे मन बनतं, त्या जे देतील त्याप्रमाणे अंतकरण बनतं. त्याप्रमाणे कुटुंब. आज मी दुपारी ज्यांच्याकडे गेले होते, पोळ्या खाऊन आले, 10-10 मिनिटाला ते सुद्धा आमची आई अशी होती, आमची आई तशी. ती गेली बरं का, तिला काय मातृभक्त आहे ना, हा वारसा शेवटी कुणाकडनं मिळतो. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगते, तुम्ही कोणाला संत माना, स्त्रियांना माना न माना. शेवट करते आणि सांगते, साऱ्या पुरुष संतांनी सुद्धा आपल्याला स्त्री संतच कल्पिलं, आपल्यावर त्या भावना लादून घेतल्या. आणि मग ते म्हणायला लागले, सगळ्या विरहणी, सगळ्या गवळणी, साऱ्या संतांच्या काढा. जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा, तुझविन केशवा आणून आवडे. आदिल्या व्रतारे कामनो हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकली हो. काय काढाल, किती शिकवाल मज वेळोवेळा. मी त्या गोवळा. रामकृष्ण परमहंस स्त्रीभाव घ्यायचे. वर्ध्याचे गुलाबराव महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे, ज्ञानेश्वर कन्या म्हणायचे, स्त्रीभावात उपासना करायचे. शॉर्टकट आहे. स्त्रीत्व भगवंताला अनुकूल आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, पहिले खोटेच नवते काही, पहिले खोटेच नवते काही, चंद्र सूर्य तारा पायी, तिथं एक ढालगज निर्माण झाली, स्त्री आहे. आणि